tubule. It is a Malpighian capsule and renal tubule. Malpighian capsule further divided into Glomerulus and Bowman's capsule. yes, glomerulus and Bowman's capsule. And renal tubule, PCT, DCT, collecting duct, and loop of Henle. PCT. Go in sequence. Go in sequence. Malpighian body नंतर काय येतं? So this is a PCT. Okay, so then PCT. मग त्याच्या PCT नंतर काय येतं? म्हणजे तुम्ही सिक्वेन्स नाही विसरत. Loop of Henle. Loop of Henle. And then distal convoluted tubule. DCT. And what we said, collecting tubule is it a part or not a part? Not a part. Yeah, it is not a part of nephron. But yes, so many collecting, so many DCTs or so many nephron join to the collecting tubule. इथे दाखवलंय. So इथे एक वेगळा nephron असेल. Here one another nephron. Here one another nephron. So this is basically the collecting tubule. So to one nephron we said, to one collecting tubule we said, how many nephrons are joining? एका कलेक्टिंग टिब्यूलला किती नेफ्रॉन्स जॉईन होतात? So we said there are renal pyramids आपण एक कॅल्क्युलेशन केलं होतं. So there are how many renal pyramids in human? Roughly there are 8 to 12 है ना, आपण म्हटलं होतं. आपण इथे ऑन एन ऍव्हरेज आपण 10 घेऊया. तर मग एक इथे सगळे ते स्ट्रायटेड अपीयरन्स दिसतंय, मेड्युलरी पॅपिला. सो दिस पार्ट इज अ पॅपिला and this striated appearance is basically because of this collecting tubule. So how many nephrons are there in each kidney? 1 million. 1 million. Correct यामिनी. 1 million nephron म्हणजे किती? 10 lakh. राईट. आणि एका नेफ्रॉन एका किडनी मध्ये आपण म्हटलं किती कलेक्टिंग टिब्यूल असतात? आठवतंय कोणी लिहिलं होतं का? 2500. 2500. मग एका मेड्युलरी पिरॅमिड मध्ये किती असतात? 10 जर आपण कन्सिडर केले तर एका मेड्युलरी पिरॅमिड मध्ये किती? 250. 250. मग 250 कलेक्टिंग टिब्यूल एका ह्याच्यामध्ये आहे. तर मग आपण कॅल्क्युलेशन मध्ये कसं केलं होतं? सपोजिंग दिस इज 2500. ओके, मग किती राहिले? 4000 ना. मग एकाला किती आहे? एका कलेक्टिंग टिब्यूलला किती नेफ्रॉन जॉईन होतात? सिंपल मॅथमॅटिक्स करतीये ना. 4000. एक्झॅक्टली 4000. सी 1 मिलियन म्हणजे 10 लाख. आपण म्हटलं 2500 कलेक्टिंग टिब्यूल आहेत म्हणजे एकाला किती असतील? 4000. मग एका कलेक्टिंग टिब्यूलला 4000 आहे. आणि म्हणजे मग एका मेड्युलरी पिरॅमिड मध्ये किती नेफ्रॉन्स आहेत? किती नेफ्रॉन्स आहेत? 4000. सॉरी, किती झाले सांगा? एका मेड्युलरी पिरॅमिड मध्ये किती नेफ्रॉन झाले? 1 मिलियन आहेत ना. मग एकामध्ये किती झालेत? सिंपल मॅथ्स विचारते ना, लॉजिकल मॅथ्स. 10,000. आपल्याकडे 10 मेड्युलरी पिरॅमिड. मग किती झाले? एक हा गेला म्हणजे 1 लाख. बरोबर ना. एका 1 2 3 4 5 एका मेड्युलरी पिरॅमिड मध्ये 1 लाख नेफ्रॉन झालेत. अग्रीड का? Yes, ma'am. Yes, ma'am. हाय, सकाळी सकाळी मॅम मॅथ सुरू केलं. वीकेंड संपला मस्त आणि आम्ही जॉईन झालो तर मॅमने मॅथ सुरू करून टाकलं. असं काही एका नाही ना. सो 1 लाख है ना. एका ह्याच्यात 1 लाख गेले. मग ह्याला किती कलेक्टिंग टिब्यूल आहे? 1 लाखला किती कलेक्टिंग टिब्यूल झाले? 250 झाले ना राजांनो. म्हणजे मग एकाला किती? एका कलेक्टिंग टिब्यूलला किती नेफ्रॉन जॉईन होत आहेत?
4000 कन्फ्युज झाले का सकाळी सकाळी कन्फ्युज झाले जाऊ द्या कन्फ्युजन नका करू किडनी आहे ओके मेड्युलरी पिरॅमिड आपण ऑन अन ऍव्हरेज 10 म्हटले आपल्याकडे 1 मिलियन नेफ्रॉन आहेत म्हणून एका कलेक्टिंग टिब्यूलला 4000 हे नेफ्रॉन जॉईन होतात एका कलेक्टिंग टिब्यूलला 4000 नेफ्रॉन जॉईन होतात आणि म्हणून एका मेड्युलरी पिरॅमिड मध्ये 250 कलेक्टिंग टिब्यूल म्हणून मग एका मेड्युलरी पिरॅमिड मध्ये 1,00,000 नेफ्रॉन इमॅजिन करा एका मेड्युलरी पिरॅमिड मध्ये 1,00,000 नेफ्रॉन ओके एवढंच मला सांगायचं लिहून ठेवा एका कलेक्टिंग टिब्यूलला 4000 नेफ्रॉन जॉईन होतात मराठीत लिहिलं तरी चालेल इंग्लिश मध्ये लिहिलं तरी चालेल तुम्हाला समजणं महत्वाचं आहे So for one collecting duct, 4,000 nephrons are joined. So if we consider 10 medullary pyramid, so there are total 2,500 collecting tubule only for 10 lakh nephron. Okay? हे जनरली विचारत नाही पण आपल्या माहितीसाठी हे पाहिजे की कलेक्टिंग टिब्यूल हा नेफ्रॉनचा पार्ट नाही तो वेगळा आहे पण येस नेफ्रॉनला कलेक्टिंग टिब्यूल लागतो जर तुम्ही थेरी मध्ये क्वेश्चन लिहिला तर कलेक्टिंग डक्ट लिहायला पाहिजे एमसीक्यू मध्ये तुम्हाला विचारला फॉलिंग इज नॉट अ पार्ट ऑफ नेफ्रॉन त्याच्यामध्ये मग कलेक्टिंग डक्ट येणार नाही हे सांगण्यासाठी मी हे एवढं सगळं कॅल्क्युलेशन करते राइट सो वी हॅव स्टडीड दिस ग्लोमेरुलस वी हॅव स्टडीड बोमॅन्स कॅप्सूल ओके आणि renal tubule आपण स्टडी केला करेक्ट सो दिस इज अ renal tubule राइट त्याच्यामध्ये वी हॅव स्टडीड पीसीटी द फर्स्ट पार्ट काय काय स्टडी केला सो प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल इज मेड अप ऑफ बोला which epithelium बोला ब्रश बॉर्डर क्युबॉइडल येस ब्रश बॉर्डर cuboidal epithelium. येस ब्रश बॉर्डर म्हणजे काय इट कंटेन न्यूमरस Cilia. इट कंटेन न्यूमरस मायक्रोबिला न्यूमरस मायक्रोबिलाय आणि ऍब्झॉर्प्शन हिअर इज ऍक्टिव्ह हा ना प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल मध्ये आपण त्या दिवशी म्हटलं होतं की 1800 बाटल्या एवढं ब्लड फिल्टर होत असतं 180 लिटर म्हणजे अशा आपल्याला किती बाटल्या लागतील 180 बाटल्या लागतील एवढं ब्लड आपलं फिल्टर होतं कन्सिस्टन्सी आणि कंटिन्युटी ओके मग एवढं काही युरिन बाहेर पडतं का नाही आपण लगेचच मरून जाऊ एवढं युरिन जर बाहेर पडलं तर बॉडी डिहायड्रेशनने लवकर मरते एवढं युरिन बाहेर पडलं म्हणजे पाणी सगळं निघून गेलं म्हणजे आपण लवकर मरून जाऊ ओके नाही मग ते सगळं रिअब्झॉर्ब केलं जातं आणि म्हणून मग प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल मध्ये 75% ऑफ ग्लोमेरुलर फिल्ट्रेट जे ग्लोमेरुलस मधनं आलंय ते सगळं इथे ऍब्झॉर्ब केलं जातं आणि म्हणून इट इज हॅव्हिंग ब्रश बॉर्डर इपिथेलियम करेक्ट त्याच्यानंतर लूप ऑफ हेनले मध्ये वरचा थिक पार्ट आहे त्याच्यामध्ये क्युबॉइडल इपिथेलियम बट विच इज नॉट हॅव्हिंग द ब्रश बॉर्डर आणि लोअर पार्ट मध्ये फ्लॅट स्क्वॅमस इपिथेलियम असेंडिंग मध्ये आपण अप्पर पार्ट मध्ये काय असतं सिंपल क्युबॉइडल इपिथेलियम आणि त्याच्या लोअर पार्ट मध्ये सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम हे आपण लूप ऑफ हेनले आणि प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूलचा थोडा अभ्यास केला असेल तर हे सगळं तिकडे आहे राईट आणि आता आपलं राहिलेलं आहे डीसीटी आणि कलेक्टिंग डक्ट आपण हा पण पार्ट केला होता कॉर्टेक्स मध्ये काय काय येते व्हॉट पार्ट्स आर इन्क्लुडेड इन कॉर्टेक्स रिनल कॉर्टेक्स मध्ये काय काय आहे लिस्ट करा कॉर्टेक्स मध्ये काय काय आहे 1 2 3 कुठले कुठले सांगा 3 पार्ट्स मी हे नंबर नका कन्सिडर करू मी ह्या नंबरच्या रिस्पेक्टने नाही इकडे 1 2 3 लिहिले देयर आर 3 पार्ट्स इन कॉर्टेक्स आणि मेड्युलामध्ये देयर आर 2 पार्ट्स सो विच आर द पार्ट्स इन कॉर्टेक्स Malpighian body, PCT,
PCT and DCT. अँड DCT. हे 3 पार्ट. सो माल्फिजन कार्पस्कल, PCT आणि DCT. आणि मेड्युला मध्ये Loop of Henle Loop and of Henle connecting. and येस, लूप ऑफ हेनले अँड Collecting collecting duct. duct. तो कलेक्टिंग डक्ट इथे पण येतं, पण मेजर पार्ट ऑफ कलेक्टिंग डक्ट, दिस कलेक्टिंग डक्ट इज इन मेड्युला. सो आपण PCT केलं होतं. नाउ वी विल टॉक अबाउट DCT. ओके, होपिंग that you are revising consistently. We'll start with the distal convoluted tubule. So next you can give heading distal convoluted tubule. So which part of loop of Henle emerge into distal convoluted tubule? Which part? तो हा त्याचा कुठला आहे? हा असेंडिंग आहे की डिसेंडिंग लिंक? कुठला दिलाय? चुकीचे लेबल केले तर इथे. ascending. हा, तो हा असेंडिंग पार्ट पाहिजे आणि हा डिसेंडिंग पाहिजे. खाली जातोय ना, असा जातोय खाली. सो डिसेंडिंग आणि मग असेंडिंग पार्ट. सो असेंडिंग पार्ट, द थिक असेंडिंग लिंक कंटिन्यूज इनटू द loop distal convoluted tubule. So write it down. The thick ascending limb. thick ascending limb. किंवा ही डायग्राम त्यांनी PCT आणि DCT कॉइल करून व्यवस्थित काढले. ठीक आहे, एनिवे तुम्हाला कळतंय. तो हा माल्फिजन टिब्यूल, हा PCT, डिसेंडिंग लिंब, असेंडिंग लिंब आणि मग डिस्टल कन्व्होल्युटेड टिब्यूल आणि कलेक्टिंग डक्ट. तर हा असेंडिंगचा जो थिक पार्ट आहे, वरचा जो थिक पार्ट आहे, that is in continuation with this DCT. So write it down. The ascending limb of loop of Henle, इथे जे दिलंय, the thick ascending limb of loop of Henle continues into ascending limb of loop of Henle continues into DCT. कळतंय का? Are you there? Boys, आज कोणाचा Yes, आवाज नाहीये? ma'am. प्रथमेश, गौतम, कौस्तुभ, are you there? Okay, so that continues into distal convoluted tubule. Okay, आता distal convoluted tubule चा पहिला पॉइंट लिहिला. दुसरा पॉइंट लिहा, the DCT of different nephrons opens into collecting duct. बरोबर, distal convoluted tubule opens into collecting duct. So इथे तुम्ही बघू शकता DCT and that is opening into collecting duct. Okay, लिहिलंय? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yeah, the distal convoluted tubule continues as initial collecting duct in cortex. So initial जो collecting duct आहे, हा वरचा पार्ट, हा cortex मध्ये. collecting duct चा वरचा पार्ट हा cortex मध्ये. So the distal convoluted tubule continues as the initial collecting duct in the cortex, and then initial collecting duct unites to form straight collecting duct which passes through medullary pyramid. मग पुढचा straight part, हा खालचा पार्ट त्याचा. Then the distal part of collecting duct enters into medullary pyramid. हे क्लियर आहे का? हे कळतंय का? Yes, ma'am. Yeah. आता सेव्हरल कलेक्टिंग Yes. डक्ट बघा, हाय Yes, ma'am. कलेक्टिंग डक्ट, हाय कलेक्टिंग डक्ट, हाय कलेक्टिंग डक्ट, हाय कलेक्टिंग डक्ट. आपण म्हटलं 250 एका रिनल पिरॅमिड मध्ये. सो हे सगळे कलेक्टिंग डक्ट नाउ ओपन्स इनटू द थिक डक्ट. राइट इट डाउन. नाउ ऑल द कलेक्टिंग डक्ट इन वन मेडुलरी पिरॅमिड opens into all the collecting duct, several collecting duct opens into a common and short thick duct. Common and short thick duct. आणि हा डायग्राम पण असा काढला तरी चालेल. हे सगळे कलेक्टिंग डक्ट and they opens into the short duct which is called as duct of Bellini. Which is called as duct of Bellini. Okay. समजा हा एक मी मेडुलरी पिरॅमिड इथे काढतीये. तो से दिस इज अ मेडुलरी पिरॅमिड. ओके, हे मेडुलरी पिरॅमिड मध्ये
so many collecting ducts are coming, right? So many collecting ducts. किती असे हे 250 एका medullary pyramid मध्ये. And this so many medullary pyramid now opens into this thick duct, which is called as duct of Bellini. So हे सगळे collecting duct हा medullary pyramid आणि हे सगळे opens होत आहे at the tip of the papilla. So this region is a papillary region. You might be known. And this is a duct of Bellini. असाच आपण एक duct बघितला होता. Can someone remember which is duct of Bavernus होता? So what was this duct of Bertini? मग duct of Bertini आणि duct of Bellini मध्ये काय फरक आहे? या duct of Bellini आणि duct of Bertini असे दोन्ही duct आपण बघितले. So what is the difference in duct of Bellini and duct of Bertini? The renal columns which come together form the duct of Bertini. Not properly defined. हे बघ किडनी मध्ये प्रथमेश are you there? Yes. चल सांग मला duct of Bertini काय? हा स्क्रीन नाही दिसत आहे. स्क्रीन नाही दिसत आहे कोणालाच? माझ्या इथे तरी येतं स्टार्टेड दिसते ना स्क्रीन? Yes, ma'am. हा चल वेदांत are you there? वेदांत? Yes, ma'am. हा तो मला सांग duct of Bertini काय? तर हा रिजन कुठला आहे? Which is this region? किडनीचा हा रिजन काय आहे? ग्रीन मार्क केलाय तो रिजन काय? काय म्हणतो आपण त्या रिजनला? कॉर्टेक्स आहे ना हा. दिस इज अ कॉर्टेक्स. मग कॉर्टेक्स विच फ्लो इनटू द रिनल पिरॅमिड आणि कॉलम फॉर्म करतो. सो द कॉर्टेक्स विच इज फ्लोइंग इनटू द रिनल पिरॅमिड इट फॉर्म्स डक्ट ऑफ बर्टीनी. इट फॉर्म्स डक्ट ऑफ बर्टीनी. आणि डक्ट ऑफ बेलिनी काय बघा? दिस रिजन ऑफ द किडनी इज अ पॅपिला रिजन. दिस इज अ पॅपिला रिजन. हे सगळे कलेक्टिंग डक्ट फायनली दे ओपन्स इनटू वन थिक डक्ट. म्हणून मी हा एक रिनल पिरॅमिड इथे काढला की हा थिक डक्ट जो सगळे कलेक्टिंग डक्ट ओपन होता दॅट इज अ डक्ट ऑफ बेलिनी. राईट डाऊन देअर डक्ट ऑफ बेलिनी अँड डक्ट ऑफ बर्टीनी. दोन कॉलम करून तिथे लिहून ठेवा. ओके कळतंय का? duct of Bertini and duct of Bellini. Duct of Bertini, renal cortex flows into the column of medullary pyramid to form duct of Bellini. And many collecting duct opens into thick short duct called as duct of Bellini into papilla of papillary duct of किंवा into papilla of medullary pyramid. कळलं का फरक? Yes, ma'am. Yes. ओके राईट. आता ह्याचं काम काय? डीसीटीचं काम काय? जसं आपण लूप ऑफ हेनलेचं पण बघितलं. डिसेंडिंग लिंब मधनं सगळं पाणी बाहेर जातं. ओके असेंडिंग लिंब मधनं सगळे सॉल्ट बाहेर जात आहे. ओके पीसीटी मधनं मॅक्सिमम ऍब्झॉर्प्शन होत आहे. डीसीटी जो आहे डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. ओके इथून बऱ्याचदा जर पाणी कमी असेल शरीरात, तुम्ही दिवसभर पाणीच पिलं नाही, पाणी कमी असेल तर हा परत तो ब्लड व्हॉल्यूम मेंटेन करण्यासाठी पाणी ऍब्झॉर्ब करतो.
under the influence of hormone ADH. Write it down that. Antidiuretic. Yes, it is an antidiuretic hormone. काय होतं आपल्या शरीरात जर पाणी कमी झालं, पाणी पिलंच नाही, मग ब्लडचा व्हॉल्यूम मेंटेन करायला लागतो, नाही तर ब्लड प्रेशर डाऊन होऊन कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. म्हणून जोपर्यंत शक्य पाणी मेंटेन करणं तोपर्यंत तो मेंटेन करेल. मग तुम्ही पाणीच नाही पिलं, त्याला म्हटलं की तूच काम करत बैस, मी नाही करणार, मग तो म्हणेल मी पण नाही करणार, जाऊ दे, थोड्या वेळेसाठी केलं, आता नाही करणार. आणि म्हणून त्या बॉडीची सिस्टीम प्रॉपर ठेवायला तुमचं डाएट, तुमचं बिहेवियर आणि तुमची एक्सरसाइज या गोष्टी महत्वाच्या. मग डीसीटी वर काय करतो, हार्मोन ADH which is called as, मी परत विचारेल पुढे युरिन फॉर्मेशन मध्ये, which is called as antidiuretic hormone. It is antidiuretic, antiuretic. ओके, म्हणजे बरं, तो नंतर सांगते, आता एवढं तरी लक्षात ठेवा की डायुरेसिस म्हणजे युरिनेशनला तो अवॉइड करतो. का? कारण ब्लड मध्ये पाण्याचं व्हॉल्यूम मेंटेन करायचं असतं. मग जेव्हा पाणी कमी होतं तेव्हा हा ADH रिलीज होतो ब्रेन कडनं हा ADH रिलीज होतो आणि तो इथे ऍक्ट करतो डीसीटी वर. आणि मग डीसीटी पाणी परत इकडे मेड्युलरी रिजन मध्ये सोडून देतो, जास्त पाणी ऍब्झॉर्ब करतो त्या फिल्ट्रेट मधनं आणि ह्या मेड्युलरी रिजन मध्ये टाकून देतो, मग ते ब्लड सर्क्युलेशन मध्ये जातं. ओके, आणि पाणी व्यवस्थित पिलं तर ब्रेनला पण त्रास होत नाही, अननेसेसरी ADH रिलीज करायला त्याला जास्त एनर्जी घालायला लागत नाही. सो ADH or it is also called as, does anyone know? मॅम ते सिलेक्टिव्ह रिअब्झॉर्प्शन वेळेस घेतं का परत? हा, ते आपण बघूया ना. ADH चं दुसरं नाव आहे व्हॅसोप्रेसिन. येस, आणि ह्या हार्मोनच्या डेफिशियन्सी मध्ये होतं. समजा हा हार्मोन बॉडीमध्ये तयारच नाही झाला, डेफिशियन्सी ऑफ दिस हार्मोन लीड टू डायबिटीस. कुठला? इन्सिपिडस होईल. आणि दुसरा असतो डायबिटीस मेलिटस. मेलिटस, जो आपण कॉमन म्हणतो ना, मला डायबिटीस आहे, हो ना, तो हा डायबिटीस मेलिटस असतो. तो कशामुळे होतो? डेफिशियन्सी ऑफ इन्सुलिन. आपण डायजेशन मध्ये बघितलं, इन्सुलिन जर सिक्रेट नाही झालं, शुगर बॉडीमध्ये जी साचून राहते त्याच्यामुळे होणार, आपण कॉमनली आपण त्याला फक्त डायबिटीस म्हणतो, तो डायबिटीस मेलिटस येतो, डेफिशियन्सी ऑफ इन्सुलिन. अँड हा डेफिशियन्सी ऑफ अँटीडायुरेटिक हार्मोन हा जास्त डेंजरस आहे. मग इथून पाणीचं कंट्रोलच राहत नाही, पाणी खूप युरिन म्हणजे इट लीड्स टू डायल्यूट युरिनेशन. आणि मी म्हंटल डिहायड्रेशनने माणूस लवकर मरतो रादर दॅन एनी अदर डिसऑर्डर्स. आणि म्हणून डिहायड्रेट होते बॉडी, पाणी ऍब्झॉर्बच होत नाही, पाणी रिलीजच होत राहतं. ओके, आणि डायल्यूट युरिन, सगळी बॉडी डिहायड्रेट होते अँड पर्सन लीड्स टू डेथ. कळलं का? आहे डायबिटीस इन्सिपिडस अँड डायबिटीस मेलिटस. डायबिटीस इन्सिपिडस, ADH हार्मोन येत नाही, त्याच्यामुळे बॉडीमध्ये पाणी ऍब्झॉर्ब होत नाही, पाणी बाहेर पडत नाही. ओके, म्हणजे डायल्यूट युरिन. क्लिअर आहे का? Yes, ma'am. So that is a distal convoluted tubule. So many. Ma'am? हाँ बोला. मॅम, एक डाऊट आहे मॅम, मग तो किडनी स्टोन कशामुळे होतो? हा, आपण येऊ त्याच्यावर पण येऊ. किडनी स्टोन युरेटर मध्ये जेव्हा युरेटर मध्ये पण होतो, नेफ्रॉनच्या पण पार्ट मध्ये होतो. देर आर डिफरंट पार्ट्स. इथे कलेक्टिंग डक्ट किंवा आपण म्हटलं ना, कलेक्टिंग डक्टच्या खाली काय, इथे थिक डक्ट. कुठला आहे हा? कुठला आहे हा? कॅपिलरी. सगळे कलेक्टिंग डक्ट जॉईन होता कशात होता? तो हा डक्ट कुठला आहे? आता बोलले ना मी, हे कलेक्टिंग डक्ट, हा कलेक्टिंग डक्ट, हा कलेक्टिंग डक्ट, दे जॉईन इनटू वन डक्ट.
येस, इट इज डक्ट ऑफ बेलिनी. मग ह्या डक्ट ऑफ बेलिनी मध्ये पण इथे स्टोन होऊन जातो, कारण तुम्ही सफिशियंट पाणी नाही पिलं तर मग ते क्रिस्टल आपण जे खातोय त्याचे क्रिस्टल्स इथे तयार होतात. कधी कधी इन्फेक्शनमुळे पण होतात. सो वेगळ्या वेगळ्या पार्ट मध्ये होऊ शकतं. इथे पण कुठेतरी कलेक्टिंग डक्ट मध्ये पण होऊ शकतो, डक्ट ऑफ बेलिनी मध्ये पण होऊ शकतो, युरेटर मध्ये पण होऊ शकतो, अगदी युरेथ्राच्या टिपला पण होऊ शकतो. सो दॅट इज बिकॉज यू आर नॉट टेकिंग सफिशियंट वॉटर, आणि त्याच्यामुळे जे आपण खातोय त्याचे क्रिस्टल्स तयार होऊन ते इथे कुठे कुठे जाऊन बसतात. ओके, मॅम हा. डाऊट आहे बोल. मॅम, कलेक्टिंग डक्टची कॅपॅसिटी काय आणि ते डक्ट ऑफ बेलिनीची पण काय आहे? कपॅसिटी इन द सेन्स वॉट? म्हणजे केवढं सबस्टन्स ते कलेक्ट करू शकतं, केवढं वॉटर? चालूच असतं ना. सी, ड्रॉप 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 इथे चालूच असतं. इथून ड्रॉप ड्रॉप येईल, दुसऱ्या कलेक्टिंग मधनं ड्रॉप ड्रॉप येईल, दुसऱ्या कलेक्टिंग मधनं ड्रॉप ड्रॉप येईल, मग ते इथे डक्ट ऑफ बेलिनी मध्ये हे जाईल. डक्ट ऑफ बेलिनी पुढे इज अ मायनर कॅलिक्स, मग नंतर मेजर कॅलिक्स, मग नंतर रिनल पेल्व्हिस. ओके, रिनल पेल्व्हिस, दिस इज अ फ्लो ऑफ युरिन. रिनल पेल्व्हिस मग युरेटर मध्ये जाईल, युरेटर मधनं ते ब्लॅडर मध्ये जाईल, युरिनरी ब्लॅडर मध्ये जाईल. आणि जेव्हा ब्लॅडर फुल होईल, जेव्हा ब्लॅडर मध्ये 500 ml ते 1 लिटरच्या दरम्यान युरिन साचेल, तेव्हा मग अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अवर नर्वस कंट्रोल यू फील फॉर युरिनेशन, आणि मग ते युरेथ्रा मधनं बाहेर जाईल. सो इट डिपेंड्स ना, तुम्ही किती पाणी पिलंय. पाणी जास्त पिलं असेल तर ते जास्त कलेक्ट होईल युरिन, आणि सगळं टॉक्झिन भराभर बाहेर पडेल बॉडीच्या. पाणी कमी पिलंय तर मग हे सगळे प्रॉब्लेम येतील, युरिक ऍसिड क्रिस्टल तयार होतात मग, है ना. सो कपॅसिटी म्हणजे कीप ऑन रिलीजिंग द फिल्ट्रेट, फिल्ट्रेट मधनं युरिन. सो नाव हिअर यू कॅन से, जेव्हा फिल्ट्रेट सगळं करून इथे येतं तेव्हा इथे यू से की दिस इज नाव युरिन. इथपर्यंत तुम्ही त्याला युरिन नाही म्हणू शकत, इथे फॉर्मेशन तयार झालं फायनल युरिनचं. एम आय सॉल्विंग युअर डाऊट? येस मॅम. ओके, सो डक्ट ऑफ बेलिनी. अँड आपण आता तो फ्लो ऑफ युरिन कसं जातोय तो बघणार आहे. हे बघा, इथे डक्ट ऑफ बेलिनी हा. सो दिस इज अ डक्ट ऑफ बेलिनी, कलेक्टिंग डक्ट, सो मेनी कलेक्टिंग डक्ट जॉईन फायनली. हा रिनल पिरॅमिडचा शेवटचा टोक आहे. इथे दिस इज रिजन इज कॉल्ड एज अ पॅपिला. सो दिस इज अ पॅपिलरी डक्ट ॲज वेल. सी हिअर ऑल्सो डक्ट ऑफ बेलिनी. So many collecting duct finally joining here into the duct of Bailey, renal papilla. आणि रिनल पॅपिलाच्या खाली मायनर कॅलिक्स आहे. तुम्हाला जर डायग्राम थोडासा आठवत असेल किंवा काढला असेल तर बघा. सो आता फ्लो ऑफ युरिन कसं जात आहे आपण बघू, मग ब्लड सप्लाय करू. ह्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स येतात. फ्लो ऑफ युरिन. ओके, मग युरिनचा फ्लो आपण युरिन कुठे फॉर्म झाला म्हणतोय आता, वेअर वी आर सेइंग की नाव द युरिन इज फॉर्म. सो नेफ्रॉन मध्ये असतं ते ग्लोमेरुलर फिल्ट्रेट. मग नेफ्रॉन मधनं इट इज कमिंग, तुम्ही पण काढा हे फ्लो ऑफ युरिन किंवा पॅसेज ऑफ युरिन. दिस इज अ पॅसेज ऑफ युरिन. नेफ्रॉन मधनं सगळं आलंय ते कलेक्टिंग डक्ट मध्ये. अग्रीड? येस मॅम. या, कलेक्टिंग डक्ट मधनं ते कुठे येत आहे, डक्ट ऑफ बेलिनी. डक्ट ऑफ बेलिनी. डक्ट ऑफ बेलिनी मधनं ते कुठे जाणार आहे बोला. डक्ट ऑफ बेलिनीच्या खाली काय मग तुमचा, इफ यू रिमेंबर इट इज हॅव्हिंग अ मायनर कॅलिक्स, देन मेजर कॅलिक्स, आठवतंय का, देन रिनल पेल्व्हिस, देन renal pelvis goes into, bola, Ureter. yes, it is going into ureter. Okay, ureter madna, then it is going into urinary bladder, and then it is into urethra. ओके, आता डक्ट ऑफ बेलिनी नसेल कदाचित. ओके, डक्ट ऑफ बेलिनीच्या ऐवजी डायरेक्टली इथे तुम्हाला पॅपिलरी डक्ट पण देतील. पॅपिलरी डक्ट इज नथिंग बट अ डक्ट ऑफ बेलिनी.
मग तुम्ही म्हणाल अरे हे काय झालं, डक्ट ऑफ बेलिनी आलंच नाही. तो पॅपिलरी डक्ट. हे न देता तुम्हाला डायरेक्टली ह्याच्याऐवजी काय देतील, रिनल कॅलिक्स. सो वी सेड रिनल कॅलिक्स इज डिवायडेड इंटू 2, मायनर कॅलिक्स आणि मेजर कॅलिक्स. मग रिनल पेल्विस, मग युरेटर, मग युरिनरी. ह्या 2 ठिकाणी फक्त लक्षात ठेवा. किंवा नेफ्रॉनचं मग तुम्हाला अगदी ग्लोमेरुलस, मग पीसीटी, मग लुपोफेंडे, मग असं पण देऊ शकतात. सो यू हॅव टू रीड आणि अंडरस्टँड काय काय म्हटलंय आणि कसं जाऊ शकतं. बरोबर आहे का? इथे कोणाला प्रॉब्लेम आहे काही अंडरस्टँडिंग मध्ये? हो मॅम. नो मॅम. त्यांना 100% मुलं मुली सगळे? येस येस मॅम. मॅम. हा. सो हे सगळे रिजन कळलेत. मी तुम्हाला मागे जाऊन परत आपल्याकडे इथे किडनीचा डायग्राम मला वाटतं इथे नव्हता, तो दुसऱ्या स्लाइड मध्ये होता. तिथे तुम्हाला मायनर आणि मेजर कॅलिक्स किंवा तुम्ही तुमच्या डायग्राम मध्ये काढले असेल मायनर आणि मेजर कॅलिक्स, तर बघा इथे नाही, ते दुसरी स्लाइड होती. सो आय कांट शो यू दॅट, पण आय होप की तुम्हाला आठवतंय मायनर मेजर. तुम्ही छान, तुम्हीच बोलला होता सगळे, ओके नाही? ओके. सो ब्लड सप्लाय टू नेफ्रॉन. आता हे इरेज जेवढं होईल तेवढं. सो यू नो देर आर अफरंट आर्टरिओल आणि इफरंट आर्टरिओल, बरोबर आहे ना? अफरंट आतमध्ये जातो की बाहेर येतो? आतमध्ये जातो. नाव यू शुड गिव्ह हेडिंग ब्लड सप्लाय ऑफ नेफ्रॉन. ब्लड सप्लाय सगळ्यात महत्वाचं आहे ना, कारण आपल्या ब्लडच फिल्टर करायचं आहे, मगच युरिन फॉर्म होणार आहे. देन ओनली द युरिन इज गोइंग टू फॉर्म. सो दिस फॉर्मेशन ऑफ ब्लड, formation of urine is very important so that the blood should get filtered. म्हणून ब्लड सप्लाय कसा झाला तो पण महत्वाचा पार्ट. तर बघा कसं आहे, अफरंट आर्टरिओल ए इज गोइंग इनसाइड आणि ई इज कमिंग आउटसाइड. सो ई इफरंट आर्टरिओल, आणि इफरंट आर्टरिओल हा अफरंट आतमध्ये गेला, इफरंट बाहेर आला आणि इफरंट पुढे एक्सटेंड झाला. त्याने काय फॉर्म केलं? पेरिटिब्युलर कॅपिलरीज. ओके. त्या नेफ्रॉनच्या भोवती सगळीकडे, कारण आपण सगळं ऍब्झॉर्ब करणारे महत्वाचं, आणि कुठे टाकणारे? फायनली ब्लड मध्येच टाकणारे. सो ब्लडचं कंपोजिशन टू मेंटेन द होमिओस्टॅसिस, त्याच्यासाठी त्याच्या भोवती सगळं ब्लड सप्लाय असणं गरजेचं आहे. नाही तर मग कुठे टाकणार? म्हणून ऑल दिस इज अ पेरिटिब्युलर कॅपिलरीज. कोणी फॉर्म केल्या पेरिटिब्युलर कॅपिलरीज? अफरंटने की इफरंटने? इफरंटने फॉर्म केल्या. आणि फायनली इट इज जॉईनिंग टू व्हेन्यूज. हे ब्ल्यू कलर कायम जर असा कलरफुल डायग्राम असेल तर त्याच्यात ब्ल्यू कलर कायम व्हेन इंडिकेट करता आणि रेड कलर कायम आर्टरीज इंडिकेट करता. लक्षात ठेवा. का? कारण आर्टरीज कॅरिंग ऑक्सिजनेटेड ब्लड, प्युअर ब्लड, आणि व्हेन्स कॅरिंग डिऑक्सिजनेटेड इम्प्युअर ब्लड म्हणून. ओके. सो पेरिटिब्युलर कॅपिलरीज, the efferent arteriole emerging from glomerulus forms a fine capillary network which is called as a peritubular capillary around the renal tubule. So write down the definition. What is a peritubular capillary? Write it down. What is a peritubular capillary? So this is a peritubular capillary. काय? अफरंट आतमध्ये गेला, इफरंट बाहेर आला, आणि इफरंटने त्या नेफ्रॉन भोवती सगळं नेटवर्क ब्लडचं तयार केलं. सो दॅट इज अ पेरिटिब्युलर कॅपिलरी. ओके. तर हा ब्लड फ्लोचा फ्लो डायग्राम लक्षात घ्या. सी, हार्ट द मेजर पंपिंग ऑर्गन. हार्ट पासनं जर हार्टचं तुमच्या ह्याला जर डायग्राम केला असेल 10वीतला, तर एक मेजर आर्टरी अशी वर येते. सो दिस इज कॉल्ड ॲज अ एओटा, द मेजर आर्टरी. मग ही एओटा डिवाइड होते सगळीकडे. मग जी ती मेजर एओटा किडनीकडे जाती, दॅट इज अ डॉर्सल एओटा. सो दिस इज वन. हार्ट मधनं एओटा निघून गेटिंग डिवायडेड इंटू डॉर्सल एओटा. डॉर्सल एओटा फर्दर डिवाइड्स इंटू रिनल आर्टरी. रिनल आर्टरी जी किडनी मध्ये जातीये, तुम्ही डायग्राम काढला होता असा किडनीचा, आणि इथे तुम्ही त्या 2 आर्टरीज काढल्या होत्या. सो दिस वॉज अ
एक आर्टरी आणि एक व्हेन काढली होती. सो दिस इज अ रिनल आर्टरी. रिनल आर्टरी फर्दर किडनी मध्ये जाईल. नेफ्रॉनच्या तिथे इट विल गेट डिवायडेड इंटू ऍफरंट आर्टरी. ऍफरंट आर्टरिओल यू नो इट फॉर्म्स अ ग्लोमेरुलस. मग ग्लोमेरुलस कोण फॉर्म करतं, अफरंट की इफरंट? Afferent. Afferent. तिने ग्लोमेरुलस फॉर्म केलं. ग्लोमेरुलस बाहेर आली इफरंट म्हणून, बरोबर आहे. ती इफरंट म्हणून बाहेर आली. इफरंट म्हणून बाहेर आल्यावर तिने सगळं पेरिटिब्युलर कॅपिलरी आणि हे व्हाजार एकटा हे समजून घ्या, हे लिहून ठेवा, मी समजवते हे पुढच्या सेशन मध्ये. सो इट फॉर्म पेरिटिब्युलर कॅपिलरी, हे तर कळलं, as well as vasar recta. Okay, but that vasar recta has come out as venules, mug unite to form a renal vein, आणि मग inferior vena cava मधनं सगळं हे deoxygenated blood is going for a purification, and that is how is a blood flow in kidney. Did you get this? Yes, ma'am. Yes, ma'am. Nisha, मॅम are एक you there? मिनिट मागची स्लाइड दाखवा ना. हो, दाखवते. डन मॅम झालं. ओके, चल. अँड हे पण काढलंय, ब्लड फ्लो इन किडनी. एरोज बघा, हा एरोज इथून आधी ब्लड निघते. सो दिस इज नंबर 1 2 3 4 5 6. मग इट गोज ॲज व्हेन्यू, रिनल व्हेन, इन्फिरियर व्हेना किंवा परत हार्ट मध्ये प्युरिफिकेशन साठी. डिऑक्सिजनेटेड ब्लड काय आपण बाहेर फेकत नाही बसत दररोज, ओके नाही. हार्ट काम करतो, त्याला ऑक्सिजनेटेड करायचं. लिहिलंय सगळं? येस मॅम. चल, मी हे सेशन क्लोज करते, पुढच्या याच्यात भेटू.